तर यावर पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। सोबतच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। त्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा विषय ज्या वेळेस आला त्यावेळेस कोणालाही त्यांनी विचारात घेतलं नाही। त्यामुळे थोडी आमची त्याबद्दलची नाराजी आहे, परंतु आम्ही महायुती म्हणूनच या ठिकाणी लढणार आहोत किंवा आमच्या वरिष्ठ पक्ष नेत्याचा जो आदेश आहे त्या पद्धतीने आमचं कामकाज या ठिकाणी चालू आहे। काही प्रभागांचं जे सीमांकन आहे ते त्यांच्या प्रभागाच्या किंवा तिथल्या जे अपेक्षित आहे नियमाप्रमाणे त्या सीमारेषा ओलांडून नदी पलीकडे गेलं आहे, कुठे हमरस्त्याच्या पलीकडे गेलेलं आहे। हे सगळं अत्यंत चुकीचं आहे। शिवाय 4 जणांचा प्रभाग बरेच आहे तर 5 जणांचा एक प्रभाग आहे, हे सुद्धा एक मतदारसंघ आणि एक प्रतिनिधी याच्याशी विसंगत आहे। म्हणजे जर उद्या निवडून आलेच तर लोकांना हा प्रश्न पडणार आहे की आपला नेमका प्रतिनिधी कोण, ह्या सगळ्या सीमारेषा ओलांडून त्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचायचं कसं, ह्या सगळ्यांचा परिणाम लोकशाहीवर होणार आहे।